तुम्हाला सुद्धा रोज रोज जर प्रश्न पडत असेल की मुलांच्या नाश्त्याला डब्याला काय बनवायचं, तर ही झटपट अशी 10 ते 12 मिनिटात तयार होणारी अगदी कापसासारखी मऊसूत पांढरी शुभ्र जी जाळीदार इडली आहे, ती नक्की तुम्ही एकदा बनवून बघा. मुलांना, लहान मोठ्यांना, घरात सगळ्यांना आवडेल. बनवायला आपल्याला अजिबात जास्त वेळ लागत नाही, कारण इडल्या तयार करण्यासाठी आपल्याला अजिबात डाळ तांदूळ भिजत घालण्याची गरज नाही आहे. एकदम सोपी अशी ही मऊसूत अशा इडलीची रेसिपी आहे. बघू शकता एकदम पांढरी शुभ्र, सॉफ्ट आणि स्पॉन्जीसुद्धा झालेली आहे. चला तर मग सुरुवात करूया. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आजची जी इडली आहे यामध्ये डाळ तांदूळ नाही आहे, तर आपण इथे रवा वापरणार आहोत. तर इथे मी 2 वाट्या बारीक रवा घेतलेला आहे. रवा आपल्याला मिक्सरमध्ये घालून घ्यायचा आहे. तर 1 वाटी रवा घातला आहे, अजून 1 वाटी मी इथे घालते आहे. टोटल आपण इथे 2 वाटी रव्यापासून ह्या इडल्या बनवणार आहोत. 2 वाटी रव्यापासून जवळपास इथे 16 इडल्या तयार होतात. त्यानंतर आपल्याला त्याच वाटीने 1 वाटी इथे दही घ्यायचं आहे आणि 1 वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आहे. त्यानंतर आपण हे सगळं साहित्य जे आहे, रवा, दही आणि पाणी, मिक्सरला फक्त 2 मिनिटासाठी ग्राइंड करून घेणार आहोत. म्हणजे छान आपला रवासुद्धा थोडासा ग्राइंड होतो आणि दह्यामध्ये आणि पाण्यामध्ये छान मिक्स होतो. खूप जास्त याच्यामध्ये पाणी घालायचं नाही, कारण मग खूप जास्त बॅटर जर इथेच पातळ झालं तर मग इडल्या आपल्या कडक होण्याची शक्यता असते. तर आता हे जे बॅटर आहे एका मोठ्या अशा बोलमध्ये मी काढून घेतलं आहे. रवा आपण इथे कच्चाच वापरलेला आहे, भाजूनसुद्धा घ्यायची गरज नाही आहे. 10 मिनिटासाठी आपण इथे रवा फुलेपर्यंत हे मिश्रण असं झाकून ठेवूया. तोपर्यंत आपण इथे इडलीचे जे मोल्ड्स आहेत त्याला अशा पद्धतीने तेलाने ग्रीसिंग करून घेऊया, म्हणजे आपली जी इडली आहे ह्याच्यामध्ये चिकटणार नाही. 10 मिनिटं झाल्यानंतर जो रवा आपण याच्यामध्ये वापरलेला होता तो सुद्धा छान फुलला जातो, त्याचे कण मग कचकच लागत. नंतर आता जी आजची इडली आहे एकदम इन्स्टंट आहे, त्यामुळे मी इथे 1 सॅचेट किंवा 1 टीस्पून इथे इनो वापरते आहे, कारण ही अजिबात आपण आंबवून फर्मेंट करून घेतलेलं नाही आहे. इनोच्या ऐवजी सोडासुद्धा 1 चमचा वापरू शकता. त्यानंतर मी इथे चवीनुसार मीठ घातलं आहे. इनो ॲक्टिवेट करण्यासाठी 1 चमचा पाणी घातलं आहे आणि व्यवस्थितपणे पटापट सगळं साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. खूप जास्त पातळ या बॅटरची कन्सिस्टन्सी ठेवायची नाही. व्हिडिओमध्ये दिसतंय त्याप्रमाणेच आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे. खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त फ्लोईसुद्धा नाही. पटापट आपण हे सगळं जे इडलीचं बॅटर आहे अशा पद्धतीने मोल्डमध्ये घालून घेतलं आहे. इडली पात्रामध्ये आधीच 1 ते 1.5 ग्लास पाणी छान खळखळून उकळतं आपल्याला करून घ्यायचं आहे. त्यानंतर पटकन आपण हे इडलीचे मोल्ड्स ह्याच्यामध्ये साचे याच्यामध्ये घालून घेऊया. पाणी उकळतं असावं याची काळजी घ्यायची आहे, तेव्हाच आपल्या इडल्या छान गुबगुबीत अशा फुलतात. पाणी जर थंड असेल तर इडल्या छान फुलणार नाहीत. 15 मिनिटासाठी मस्त स्टीम करून घेऊया. वाफ आपण याला देऊन घेतलेली आहे. बघू शकता इडली काय छान मस्त टम्म अशी पांढरी शुभ्र फुगलेली आहे. यानंतर आपण या ज्या इडल्या आहेत अशा पद्धतीने चेक करून बघूया. आतपर्यंत छान शिजली आहे. 12 ते 15 मिनिटातच मस्त आपली इडली इथे फुलून तयार होते. बघू शकता छान आपली इडली इथे सॉफ्ट आणि स्पॉन्जीसुद्धा दिसते. थोडासा हा जो मोल्ड आहे, साचा आहे, 2 मिनिटासाठी थोडासा कोमट करून घेऊया. त्यानंतर लगेचच आपण ही गरमागरम इडली सुरीच्या साह्याने मोकळी करून घेणार आहोत, लूज करून घेणार आहोत. जेव्हा कधी आपल्याला झटपट असं नाश्त्याला काहीतरी बनवायचं असतं किंवा मुलं कधीतरी साऊथ इंडियन इडली, डोसा खाण्याचा हट्ट करतात, पण आपल्याकडे डाळ तांदूळ भिजलेले नसल्यामुळे किंवा बॅटर तयार नसल्यामुळे पटकन इडली बनवता येत नाही, तर ही रव्याची झटपट अशी सोपी आणि सेम त्याच चवीची, अगदी कोणालाही ओळखायला सुद्धा येणार नाही की ही इडली आपण इथे डाळ तांदळाची नाही तर रव्याची तयार केलेली आहे. खूप जास्त छान सॉफ्ट आणि स्पॉन्जी होते. तर नक्की या इडलीची रेसिपी एकदा ट्राय करून बघा. बघू शकता मी इडल्या इथे काढून घेतलेल्या आहेत. अतिशय जाळीदार होते आणि सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला इथे इनो वापरायचा नसेल तर तुम्ही इथे 1 चमचा खाण्याचा सोडासुद्धा वापरून ही जी रव्याची झटपट अशी इडली आहे ती बनवू शकता. सकाळी नाश्त्याला घाई गडबडीच्या वेळेस पटकन असा बनणारा हा नाश्ता आहे. डाळ तांदूळ वेगळं अशी भिजवण्याची सुद्धा गरज नाही आहे. तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. सोबत ओल्या नारळाची चटणी, दह्याची, शेंगदाण्याची चटणी किंवा मग गरमागरम सांबर असेल तर मस्त तुमचा साऊथ इंडियन नाश्त्याचा भेद तयार होतो. तर नक्की रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की आजचा व्हिडिओ, आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली. रेसिपी जर मनापासून आवडली असेल तर या रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. या इडलीसोबत मी इथे चटणी नाही तर सांबर तयार केलं होतं. सांबरची सुद्धा जर रेसिपी तुम्हाला हवी असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे. यापूर्वीच मी सांबरची सुद्धा रेसिपी चॅनलवरती अपलोड केलेली आहे, तर तिथे जाऊन नक्की चेक करा. चला भेटूया पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय.